श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होळीच्या दिवशी काय करावे, काय करू नये, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। होळी हा रंगांचा सण आहे। हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात। तसे प्रत्येक सणाशी काही ना काही समजुती किंवा प्रथा निगडीत असतात, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे। प्रत्येक व्यक्ती आपला काळ, स्थळ आणि विचारानुसार सण साजरे करतो, पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर सण साजरे केल्याने चांगले परिणाम मिळतात। चला तर मग जाणून घेऊया होळीच्या सणाला आपण काय करावे आणि काय करू नये। होलिका दहनात जरूर सहभागी व्हावे। काही कारणास्तव होलिका दहनाच्या दिवशी शक्य नसेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी होलिकेला 3 प्रदक्षिणा घालाव्यात। होलिकेत जवस, वाटाणा, गहू किंवा हरभरे यापैकी जे तुमच्याकडे असेल ते होळीच्या अग्नीमध्ये भाजून प्रसादाच्या स्वरूपात सर्वांना वाटावे आणि होलिका दहनाची विभूती पुरुषांच्या डोक्यावर आणि स्त्रियांच्या गळ्याला लावावी। असे केल्याने समाजात कीर्ती आणि ऐश्वर्य वाढते। होळीच्या निमित्ताने कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात शत्रुत्वाची भावना ठेवू नये। हा बंधुभाव आणि आपुलकीचा सण आहे। या दिवशी घरात येणाऱ्या पाहुण्यांना बडीशेप आणि साखरेची मिठाई खायला द्यावी, त्यामुळे प्रेमाची भावना वाढते। होळीच्या दिवशी वडीलधाऱ्यांना पायाच्या बोटावर गुलाल लावून आशीर्वाद घ्यावा आणि लहानांना रंग लावून आशीर्वाद द्यावा। होळीच्या दिवशी पिवळी मोहरी, लवंगा, जायफळ आणि काळे तीळ काळ्या कपड्यात ठेवून ते खिशात ठेवावेत आणि होळी पेटल्यानंतर त्या होळीमध्ये टाकावे। असे केल्याने तुमच्यावरील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव संपतो। होलिका दहनाच्या दिवशी सकाळी अंघोळ करण्यापूर्वी अंगाला उटणे लावावे आणि त्यातून निघालेल्या विष्टेची किंवा मळ म्हणतो तो गोळा करून त्याची गोळी करून ठेवावी आणि पूजा करताना ती होलिकेमध्ये जाळून टाकावी। यामुळे शरीरातील आजार दूर होतात आणि आपले आरोग्यही सुधारते। होळी सणाच्या दिवशी घरात नीट स्वच्छता करावी आणि भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराची पूजा करावी। असे केल्यामुळे भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते। होळी दहनाच्या दिवशी तुम्ही होलिकेची राख तुमच्या घरी आणून 4ही कोपऱ्यामध्ये ती टाकावी। असे केल्यामुळे घरातील वास्तुदोष संपतो। होलिका दहनाची राख तुमच्या लॉकरमध्ये किंवा जिथे पैसे ठेवता तिथे ठेवावी। असे केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही। तुमच्या घराच्या बाहेर शेणाच्या गोवऱ्यांनी होळी अवश्य पेटवावी, तसेच त्यात कापूर टाकावा। असे केल्याने घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते आणि आपल्यावरती देवाचा आशीर्वाद सदैव राहतो। असेही काही लोक असतात ज्यांना होळी खेळायला अजिबात आवडत नाही, पण या दिवशी जास्त नाही तर जरा तरी रंग नक्कीच खेळावा। या दिवशी रंग खेळण्याने जीवनात आनंदाचे रंग येतात आणि नकारात्मकता दूर जाते। ज्यांना घराबाहेर जाऊन होळी खेळायला आवडत नाही त्यांनी घरात राहून आपल्या कुटुंबियांसोबत होळी खेळावी। होळीच्या दिवशी सर्वप्रथम देवाला रंग अर्पण करून होळी खेळण्यास सुरुवात करावी। होळीच्या दिवशी घरी गोड पदार्थ तयार करावे। पुरणपोळीचा किंवा इतर गोडाधोडाचा पदार्थ करून सर्वप्रथम देवाला अर्पण करावा आणि इतरांना सुद्धा प्रसाद स्वरूपात किंवा इतरांना सुद्धा खायला द्यावा। यामुळे तुमच्या जीवनात गोडवा वाढेल। ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी चुकूनही एकमेकांवर चिखल फेकू नये, कारण ते अस्वच्छतेचे प्रतीक आहे। असे केल्याने राहू दोषाला सामोरे जाऊ लागू शकते, त्यामुळे तब्येतही खराब होते। जुन्या काळात होळी राख चाळून ती गुलाल म्हणून एकमेकांना लावत असत, चिखल नाही। ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार होळीची राख ही सुख, समृद्धी आणि आरोग्याचे कवच मानले जाते। याचे एक कारण असेही असू शकते की आपण वसंत पंचमीच्या दिवशी एरंडीचा दांडा गाडतात, त्या दिवसापासून होळीची सुरुवात होते असे मानले जाते। होळीच्या दिवसापर्यंत तिथे पूजा केली जाते। होळीच्या दिवशी येथे कंडे व गोवऱ्या व इतर खाद्यपदार्थ टाकून त्याला पेटवतात, ज्याचा ग्रहांशी संबंध असतो। याला पवित्र मानले जाते, म्हणून साधू आणि संत होळीच्या राखेने होळी खेळत असत। ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी थंडाईमध्ये केशर टाकून पिणे आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे। केशरचा संबंध हा देवगुरु बृहस्पतीशी असल्याचे म्हटले जाते, म्हणून त्याचे सेवन केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते। जीवनात सकारात्मकता देखील वाढते। केशर थंड असते, जे आरोग्यासाठी सुद्धा चांगले असते। होळीच्या दिवशी 5 देवतांची पूजा केल्यामुळे विशेष परिणाम प्राप्त होतात। एवढेच नाही तर होळीच्या दिवशी केलेली पूजा आणि भक्ती दुःख दूर करून सुख व सौभाग्य प्रदान करते।
भगवान विष्णूची उपासना करावी। होलिका आणि प्रल्हाद यांची कथा देवाच्या नरसिंह अवताराशी संबंधित आहे, म्हणून होळीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे खूप शुभ मानले जाते। होळीच्या दिवशी श्रीहरी विष्णूची पूजा केल्याने विशेष लाभ होतो। तसेच तुम्ही महादेवाची सुद्धा आराधना या दिवशी करावी। होळीच्या दिवशी देवादिदेव महादेवाची पूजा करणे फार फलदायी असते। देवादिदेव महादेवांची पूजा केल्यामुळे संकटापासून मुक्ती मिळते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते। राधाकृष्ण हा सण श्रीकृष्ण व राधेशी संबंधित आहे। आनंद, शांती आणि समृद्धीसाठी होळीच्या दिवशी भगवान राधाकृष्णाची पूजा करावी। या दिवशी श्रीकृष्ण आणि राधेची पूजा करून त्यांना मनोभावे वंदन करावे। तसेच या दिवशी तुम्ही महालक्ष्मीची सुद्धा पूजा करू शकता। होळीचा दिवस महालक्ष्मीच्या पूजेसाठी खास असतो। या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने तिच्या भक्तांना सुख आणि समृद्धी मिळते आणि त्यांचे सर्व दुःख दूर होतात। तसेच होळीच्या दिवशी गोडाधोडाचं जेवण बनवलं जातं, तर तुम्ही तामसिक अन्नाचं जेवण या दिवशी बनवू नये आणि होलिकेला सुद्धा त्याचा नैवेद्य अर्पण करू नये। तर होलिकेच्या दिवशी तुम्ही कांदा लसूण घातलेले पदार्थ बनवू नयेत। शक्यतो गोडाधोडाचा नैवेद्य करून होळीला अर्पण करावा। होळीच्या दिवशी कोणालाही वाईट वगैरे बोलू नये। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।